हाय हॅलो गुड मॉर्निंग. मी अमृता. सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात देवपूजेने. तर आज रविवार होता. आज काही डब्बा वगैरे नव्हता बनवायचा, कारण मुलांना स्कूलला आणि सचिनला ऑफिसलाही सुट्टी होती. तर इथे देवपूजा झाली माझी आणि तुळशीचीही पूजा करून घेतली मी. तर आता नाश्त्याची तयारी करत होते मी. आज रविवार असल्यामुळे काही सकाळी लवकर उठायचं टेन्शन नव्हतं. आरामात चालली होती सगळे कामं मस्त. इथे मी नाश्त्यासाठी आहे ना पास्ता उकडून घेत होते. पास्ता उकडतोय तोपर्यंत मी इथे कांदा, टोमॅटो आणि वाटाणे, कोथिंबीर वगैरे घेतलं आणि जिरं, मोहरी, हळद, लाल तिखट, मीठ वगैरे घेतलं. पास्ता मसाला वगैरे नाही वापरत मी ह्यामध्ये. तर इथं तेल तापत ठेवलेलं होतं. तर आता मोहरी टाकते मी त्यामध्ये. मोहरी चांगली तडतडून दिली, त्यामध्ये जिरं टाकते आता. जिरं वगैरे टाकलं आता. कांदा टाकते त्यामध्ये. कांदाही छान परतून घेते. टोमॅटो घालते आता यामध्ये. छान मिक्स करून घेते सगळं. वाटाणे घालते आता यामध्ये. सगळं परतून घेते. काही जास्त सामान लागत नाही याला. खूप छान होतो पास्ता. अशा पद्धतीने एकदा करून बघा तुम्ही. ते बाहेरचे पास्ता मसाले वगैरे टाकण्यापेक्षा हे असं छान आहे. पास्ता सॉस वगैरे वापरण्यापेक्षा मुलंही आवडीने खातात. आणि आता ह्यामध्ये ना मी हळद जे घेतलं होतं ना, हळद, मीठ, तिखट, ते घालते आता. छान परतवून घेते आता ह्याला पण. जो बॉईल केलेला पास्ता होता ना तो घातला आता यामध्ये. मिक्स करते, त्यालाही छान एकजीव करून घेते. तर इथं झालेला आहे पास्ता. आता वरून कोथिंबीर वगैरे घातली. इथं नाश्ता वगैरे करून घेतो आता. नाश्ता वगैरे झाला तर आता नाश्त्याची भांडी होती ती घासायची होती. ती घासून घेत होते मी आता. तर इथं पीठ वगैरे मळून घेतलेलं होतं आणि सचिनने मला आहे ना दुपारी जेवणामध्ये पनीर कर असं सांगितलेलं होतं. तर त्याचीच तयारी करत होते. तर इथं पनीरसाठी मी कांदा, टोमॅटो आणि अद्रक, लसूण घेतलेलं होतं. तर तेल तापत ठेवलेलं होतं. तर त्यामध्ये कांदा वगैरे घातला. कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण आणि आपले 2-3 लवंग टाकलेले होते. छान मिक्स करून घेत होते याला. कोथिंबीर घालून छान परतून घेतलं आणि आता ते वाटण वाटायचं होतं मिक्सरमध्ये. आणि पनीर जे होतं ना त्याचे तुकडे केले होते, त्यामध्ये मसाले घातलेले होते. त्यालाही परतून घेते छानपैकी. तर इथं मी वाटण वाटून झालेलं होतं माझं. आणि पनीर टिक्काचा मसाला आहे ना तो वापरत असते मी या भाजीमध्ये. तर पनीर टिक्काचा मसाला वाटीत काढून घेतला आणि त्याच्यात थोडंसं दूध घातलं आणि त्याला छानपैकी असं मिक्स करून घेतलं. आणि जे आपले घरचे मसाले होते ना ते घातले मी त्यामध्ये. छान मिक्स करून घेते आता हे सगळं. झालेलं आहे आता मिक्स करून. आता तेल तापत ठेवलं होतं तर त्यामध्ये ही पेस्ट घालते मी. परतवून घेते छानपैकी आता ह्याला पण. पेस्ट परतून झाली तर त्यामध्ये जे वाटण वाटलेलं होतं ना ते घालते. छान एकजीव करून घेते सगळं. परतून घेते सगळं आता. झालेलं आहे इथे आता परतून वगैरे मस्त. त्यामध्ये जे मटार आणि हे होतं ना पनीर ते घालते. तर इथं आहे ना सचिनने जे पनीर आणलेलं होतं ना
माहीत नाही ते फ्राय केल्यानुसार तुकडे होत होते त्याचे, पण छान झाली होती भाजी. तर इथे वरून कोथिंबीर वगैरे घातली त्यामध्ये. तर झालेली आहे भाजी आता इथे. मस्त असं जेवण वगैरे करून घेतो आता. तर जेवणाचं ताटही रेडी आहे आता. तर चला, दुपारची कामंही आटपली, भांडी वगैरे झाली घासून. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.